हाय मित्रांनो, अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाईची जी आपली एक्झाम झाली होती 15 तारखेला, त्याचे लेखी परीक्षेचे गुण यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, ती तुम्ही चेक करू शकता. प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखी परीक्षेत त्यांनी काय सांगितलं आहे, गुणांच्या यादीवर उमेदवार यांचे काही आक्षेप असल्यास याबाबत उमेदवार यांनी लेखी स्वरूपात पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण यांचे ईमेल ID वर दिनांक 22/3/2026 चे 20 वाजेपर्यंत आक्षेप व हरकती नोंदवू शकता. म्हणजे त्यांनी 22 मार्चपर्यंत तुम्हाला काही आक्षेप असेल तुमच्या गुन्ह्यांवरती तर तो ईमेलद्वारे किंवा पत्राद्वारे कार्यालयाला कळवणे आवश्यक आहे. तसेच लेखी परीक्षेला बसलेल्या 497 उमेदवार यांनी उत्तरपत्रिकेवर खाडाखोड एकाच प्रश्नाचे उत्तरावर एकापेक्षा जास्त गोल टीका तसेच गोल केल्यानंतर त्याला सोडून दुसऱ्या पर्यायावर पुन्हा गोल केले आहे. त्यामुळे नमूद उत्तरपत्रिका तपासताना त्या प्रश्नाला OMR यंत्राद्वारे गुण देता आलेले नाही. म्हणजे 497 असे कॅन्डिडेट आहे की त्यांनी ज्या काही OMR शीटवरती चुका केल्या होत्या त्यांना त्याचे गुण मिळालेले नाही. म्हणजे जसं की पर्याय क्रमांक 1ला पण त्यांनी गोल केलं आणि त्याच प्रश्नामध्ये 1 सोबत 3 हे उत्तर पण त्यांनी गोल केलं. म्हणजे ते कन्फ्यूज असल्यामुळे त्यांनी एकाच प्रश्नाला 2 ठिकाणी आपलं उत्तर गोल करून उत्तर नमूद केलं असल्यामुळे त्यांना त्याचा गुण मिळालेला नाही. या व्यतिरिक्त नमूद त्यांनी चेस्ट क्रमांक दिला आहे. यांनी त्यांची OMR शीट उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिका संच योग्यरित्या नोंदवलेला नसल्याने त्यांना OMR यंत्राद्वारे तपासता गेला नसल्याने त्यांची गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आता बघा, इथे काही कॅन्डिडेट असे होते की त्यांनी चेस्ट नंबर दिला आहे फक्त, की त्यांनी काय केलं, उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिका संच जो असतो आपला, आता ते त्यांनी नमूद केलंच नाही तर त्यांचे गुण या लिस्टमध्ये नाही. जी लेखी परीक्षेची गुणांची यादी आहे ती अमरावती rural.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आणि काही अपडेट असेल तर mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांनी दोन्ही संकेतस्थळावर केली. एक आपलं मेन डोमेन आहे महाराष्ट्र पोलीसचं, mahapolice.gov.in ऑल ओव्हर महाराष्ट्राचं, त्या डोमेनवरती प्लस www.amravatirural.gov.in ह्या डोमेनवरती पण त्यांनी प्रसिद्ध केली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की ॲप्लिकेशन नंबर दिला आहे, नेम दिला आहे, जेंडर दिला आहे, चेस्ट नंबर दिला आहे आणि तुमचे मार्क्स आहे. तर मार्क्स जर बघितले आपण तर 80, 78, 79 अशा प्रकारे मुलांना मार्क्स आहे. 90 पण आहे इथे महादेव सरांना. नंतर दुसरे आहे 80 आहे इथे सुनील. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क्स या लिस्टमध्ये चेक करू शकता. टोटल 61 पेजची PDF आहे. 83 आहे अनिकेत, 92 आहे माऊली, 80 आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क्स आहे ते तुम्ही बघू शकता. कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो जर विचार केला तर 122 ते 125
च्या आसपास असू शकतो. ओपनचा 125 ते 130च्या आसपास. तर ते तुम्ही चेक करू शकता. वेबसाईटवरती टोटल PDF आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण ही PDF टाकून देईल, तर तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बऱ्याच जिल्ह्यांचा निकाल लागतोय. काल लातूर जिल्ह्याची निवड यादी आली, नंतर नागपूर रेल्वे पोलीसची निवड यादी आली, तर जळगाव पोलीसची निवड यादी आली. तर निवड यादी फास्टमध्ये लागत आहे. तुमचे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवा. तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील तर कट ऑफ जर विचार केला तर ह्या 3-4 कट ऑफ लागले. त्याच्यामध्ये जर विचार केला तर मुलींचे मार्क्स 110 ते 120च्या दरम्यान जरी असले तरी ते सिलेक्ट झालेले आहे, आणि मुलांचे मार्क्स 120 ते 125च्या दरम्यान असले तर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते पण सिलेक्ट झालेले आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. यावर्षी कट ऑफ थोडा कमी जाणार आहे. मुलांचे फिजिकलमध्ये चांगले मार्क्स आहे, परंतु रिटन एक्झाममध्ये, लेखी परीक्षामध्ये मुलांना थोडे गोंधळ झाला असल्यामुळे किंवा म्हणा त्यांचा अभ्यास न झाला असल्यामुळे, एवढे मार्क्स नसल्यामुळे थोडा कट ऑफ कमी लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. अमरावती ग्रामीण पोलीसची ही लेखी परीक्षेची निवड यादी आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.